पाहता रोचणी. क्या बात है. लोचणी रूप पाहता लोचणी. लोचणी रूप पाहता लोचणी.
अखंड दया तुझी प्रीती मदती तयाची संगती अखंड दया तुझे प्रीती मदती संगती दया तुझी प्रीती मदती तयाची संगती अखंड दया तुझे प्रीती मदती संगती गमी कमलापती गमी कमलापती मगमे कमलापती मगमे कमलापती जपानानी कंटाळा नानी कंटाळा नानी कंटाळा नानी कंटाळा राहीन तये ठाई उगाची संताची भाई नर मागे न करी काही तुझी अनगा विठोबा आपण राणी हरे उदात संताची पाये तुझी आनंदाची गोबा तुम्ही आम्ही पिढोजींनी कोणी वारती एकाने आम्ही पडोती कोणी वाणी महारे पैसलो धरणे पैसलो धरणे पैसलो धरणे पैसलो धरणे आदित द्वारासी आनाती द्वारासी उदाची संताची भाई न मागे न करी काही तुझी अनगा विठोबा म्हणिया गोरा चित्त द्यावी मा विठ्ठला न पाहिजे केला न पाहिजे केला माझा आहेर उगाची संताची भाई न मागे न करी काही तुझी आनंदा विठोबा
तुझे
मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा पडोनी राहीन तुझे टाई उगाची संताची ये पायी ए बाक्यो न मागे न करे काही तुझी आनगा विठोबा तुम्ही आम्ही पिडो जेने दोन्ही वारती एकाने बैसलो धरणी हका देत द्वारासी तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला न पाहिजे केला अवघा माझा अवीर पडोनी राहेन तै ठाई उगाची संताची पायी न मागे न करी काही तुझी आन गा विठोबा योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाकरो प्रथमाय पांडुरंगाकरो प्रथमान पांडुरंगाकरो प्रथमान पांडुरंगाकरो प्रथमान चरणा संताची दुसरे चरणा संताची त्यांच्या गोपादानी कथेचा विचारो जगदानी कथेचा विचारो बाबाजी सद्गुरु सद्गुरुदानी कथेचा विचारो त्यांच्या गोपादानी कथेचा विचारो बाबाजी सद्गुरु दाता बाबाजी सद्गुरु दाता त्यांच्या कृपाने कथेचा विचारो त्यांच्या कृपाने नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण किरीटी नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदि वल्लभम तीन सिरे साहात आया माझे दैनवत दया माझे दैनवत आया माझे अखंड जया तुझी प्रीती मज देतयाची संगती मग मी कमळापती
तुझ बाणानी कंटाळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त वैदिक निष्ठ परमोत्कृष्ट अवतार श्रेष्ठ देहो निवास असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणात आपलं चौकाड्याचा चार चरणाचा अगदी सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा अभंग आजच्या निरूपणा करता निवडला विठ्ठल. अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे संतांची काही निर्दोष लक्षणं करून त्यांच्या संगतीची मागणी आजच्या अभंगातून करतायत विठ्ठल. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याच्या दृष्टीनं अगत्याचं ठरेल. पुण्यसलीला पवित्र अशा पावन आपल्या तरडगाव नगरीमध्ये धर्मगुरु श्री चक्रधर स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु सिद्ध संत श्री सीताराम बाबा, वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु महंत रामदास बाबा यांच्या प्रेरणेने चालत असलेला हा श्री दत्त जन्मोत्सव आणि या जन्मोत्सवानिमित्तानं माझ्याकडं आलेली उपांत्य दिवसाची कीर्तनरूपी सेवा विठ्ठल. गेली 4 वर्ष झालं मोठ्या थाटामाटात आनंदात उत्साहात समस्त ग्रामस्थ तरडगावकर मंडळी माझ्या भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव आनंदानं साजरा करतायत. चला, ही या उत्सवातील माझ्याकडे आलेली ही उपांत्य दिवसाची सेवा आहे. उद्या काल्याच्या कीर्तनानं या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे आणि मला वाटतं जास्त परिचय देण्याची काय आवश्यकता नाही, कारण बाबा तुम्ही एवढा होता तेव्हापासून बघतात आणि मी तुम्हाला चांगल्यापैकी पाहतोय, त्याच्यामुळं परिचय देण्याची काय आवश्यकता नाही. गेली 4 पिढ्या, ही 4थी पिढी माझी, आपण अव्याहतपणे प्रेम करणारी मंडळी आहात. वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु भगवान बाबा, सद्गुरु भीमसिंह बाबा आणि सद्गुरु रामदास बाबा, गेली 4 पिढ्यापासून आपण अव्याहतपणे सेवा करणारी मंडळी आहात आणि या परंपरेवर प्रेम करणारी मंडळी आहात. या प्रेमाखातीर आजची सेवा माझ्याकडे, तसं सेवा माझी नाहीच आहे. पांडूला कोण ओळखतो? होय दुकानदार? नाही, ही सेवा परंपरेची माझे सद्गुरू रामदास बाबांची सेवा आहे. त्यांचं उत्तरदायित्व माझ्याकडं आलं म्हणून निमित्त मी, नाही तर ही बाबांची सेवा आहे. जशी मला बाबा बुद्धी देतील तसं अभंगावर अल्पसं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो, कारण माझ्याकडं अर्धा तासच राहिला आहे. त्याच्या असं आहे का? नाही, पण तुम्ही वाढवा म्हणता दुकानदार, पण यांना खालून दगड घालू नाहीत मला. विठ्ठल हो, चला, कारण तरडगावचं आणि आमचं काही अनोखं प्रेम आहे. महाराज, इथं मला आल्यानंतर वाटतच नाही मी दुसऱ्या गावात आलोय बरं का. त्याच्यामुळं मला चांगल्यापैकी माहिती आहे, मी अजूनही 2 तास घेतले तरी कुणीही ऊचू करणार नाही याची खात्री मला जाणीवपूर्वक आहे. कारण महाराज, मनुष्य कुठंही बोलत नाही, माणूस तिथंच बोलतो जिथं आपल्या जिव्हाळ्याचा आणि जिथं प्रेमाचा विषय, आणि आपल्या जिव्हाळ्याचीच सर्व तुम्ही आहात. त्याच्यामुळे इथं काही हरकत नाही.
ईदभर इकडं आणि हातभर तिकडं आहे का नाही. चला बघू आपण वेळेच्या मर्यादेत चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तसं ते म्हणले अर्धा तास लेट झाले, अर्धा तास लेट घ्या. लेट तर लेट आहे का नाही. चला होईल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. जसे सद्गुरू बाबा मला बुद्धी देतील तसं अभंगावर अल्पसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात. आज उपांत्य दिवस आहे. वारकरी संप्रदायाने काही अलिखित नियम घालून दिलेला आहे. काय काही अलिखित नियम आहेत, त्याचं पालन थोरा मोठ्यांनी करत आलेत. आपणही केलं पाहिजे, कारण या संप्रदायाला शिष्टत्वात सांगितलं. संप्रदाय शिष्टत्वात, शिष्टांचा संप्रदाय आहे हा. आणि या संप्रदायाने सप्ताह म्हटलं की सप्ताहाच्या कीर्तनकाराला काही आचारसंहिता घालून दिलेली. मग प्रथम दिवसाच्या कीर्तनकारानं काय बोलावं, दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकारानं काय बोलावं, उपांत्य दिवशीच्या कीर्तनकारानं काय बोलावं, काल्याच्या कीर्तनकारानं काय बोलावं, ही काही आचारसंहिता घालून दिलेली. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं नामपर मंगलपर बोलावं, दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकारानं संतपर बोलावं, दुसरे चरणा संतांची, ठीक आहे नाही. तिसऱ्या दिवशीचा कीर्तनकार अगदी उपांत्य दिवसाच्या कीर्तनकारापर्यंत मधले कीर्तनकार स्वतंत्र, आणि उपांत्य दिवशीचा कीर्तनकार हे बांधलेला. कशाने? उपारण्याने नाही, उपारण्याने सगळेच बांधलेले. पहा, उपांत्य दिवशीचा कीर्तनकार हा बांधलेला आहे. त्यानं भगवंताकडं काहीतरी मागणी करावी. काय करावी? मागणी करावी. गेली आपण 6 दिवस भगवंताची भक्ती केली. कुणी पारायण केलंय, कुणी गाथा भजन केलंय, कुणी इथं अनेक प्रकारची सेवा केली. मग केलेल्या सेवेच्या मोबदल्यात भगवंताकडून काही ना काहीतरी मागून घेणं, म्हणजे मागणीचं चिंतन उपांत्य दिवसाच्या कीर्तनकाराने करावं. आणि काल्याच्या कीर्तनकाराने चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. ही आचारसंहिता आहे. त्याची न्यायानं उपांत्य दिवस माझ्याकडे, म्हणून मला भगवंताकडं मागणी करायची. आणि मला वाटतं मी तुम्हाला गेल्या वर्षी शब्द दिला होता, तुमच्या लक्षात नाही, मला चांगल्यापैकी खात्री. काय? मी गेल्या वर्षी दत्त मागणी होती, पण मी दत्त जन्माविषयी बोललो होतो आणि सांगितलं होतं मी पुन्हा येईन आणि मागणीचं चिंतन करेन. म्हणून त्याच्यामुळे आता येण्याचा योग आला आणि म्हणून म्हटलं आता मागणीच करावी. शब्द दिलेला आहे, शब्दाला जाग झालं पाहिजे बुवा. विठ्ठल विठ्ठल एवढं माझ्या आठवणीत नव्हतं, पण आमचे भगवंता त्या म्हणले तुम्ही गेल्या वर्षी शब्द दिलेला आहे, तुम्ही दत्त जन्म सांगितला होता आणि मागणी करू असं म्हटले होते. मग त्यांनी आठवण करून दिली म्हटल्यानंतर मग तर सक्तीनं झालं आहे का नाही. चला, म्हणून होईल तेवढं आपण जरा थोडं मागणीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. जरा थोडा आपण बारकाईनं विचार केला, जरा तुकोबारायांच्या वाङ्मयाचा विचार केला, तुकोबारायांचा विचार केला, तर आपल्या एक गोष्ट लक्षात येण्यासारखी, तुकोबाराय आणि मागणी न जुळणारं समीकरण आहे. थोडं बारकाईने लक्ष देऊ नाही का? काय? तुकोबाराय आणि मागणी या दोन टोकाच्या दोन भूमिका आहेत सर. काय? तुकोबाराय आणि मागणी हे दोन टोकाच्या दोन भूमिका आहेत. त्यांचं ऐक्य होणं, त्यांचं एकत्रीकरण होणं इतकं संभवनीय नाही, फार दुर्मिळ आहे. कारण कोणत्याही गोष्टीचं ऐक्य होण्यासाठी, कोणत्याही पदार्थाचं ऐक्य होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या लागतात. त्यांचं समान अधिकरण असावं लागतं, तेव्हा त्यांचं ऐक्य होतं. किंवा आमचं शास्त्र सांगतं, उपनिषदकार सांगतात, समानशिलेषु व्यसनेषु सख्यम. सख्य होण्यासाठी, ऐक्य होण्यासाठी, देव बाप्पा, काय? ऐक्य होण्यासाठी, सख्य होण्यासाठी, मैत्री होण्यासाठी, एकत्रीकरण होण्यासाठी
2 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. कोणत्या? एक, समानशील असावं किंवा समान व्यसन असावं, तेव्हा एकत्रीकरण होतं. लक्षात येतंय ना मी काय म्हणतोय? 2 गोष्टी समान असाव्या लागतात, तेव्हा त्यांचं ऐक्य होतं. म्हणजे समानशील पाहिजे किंवा समान व्यसन असावं लागतंय. हेही नाही लक्षात आलं तो सोपं सांगतो. सोनेगावची मंडळी आली भजनी, ऐका नाही, सोनेगावचं भजनी मंडळ आलंय, इकडं वाडीचं भजनी आलेत, दौंडवाडीचे भजनी आले, होय, अजून जवळ कोण आहे? सोनेगाव, धनेगाव, अनेक गावची भजनी मंडळ आली. आणि भजने जमल्यानंतर, होय, आता भजने जमल्यानंतर काय होईल? अहो, चांगल्यापैकी भजनच होईल. काय होईल गुरुजी? लवणे गुरुजी, काय? भजने जमले तर चांगल्यापैकी भजनच होईल. पण पुढचा शब्द ऐका. एवढ्या गावची भजने जमली, पण या भजन्यात काही टाकेल गडी आले. आता भजन होईल, भजन होईलच याची शाश्वती नाही. म्हणजे भजन्यात बेवड्यात भजने मिसळले तर भजन होईलच याची शाश्वती नाही. विठ्ठल विठ्ठल. भजन्यात भजले जमले तर चांगल्यापैकी बैठक होईल भजनाची, आणि जर बेवड्यात मिळाली तर त्यांची चांगली बैठक होईल. पण हे दोन्ही एकमेकात मिसळले तर भजनही होणार नाही आणि धड त्यांची बैठकही होणार नाही. का? कारण या 2 टोकाच्या 2 भूमिका आहेत. न जुळणारं समीकरण आहे. जसं हे न जुळणारं समीकरण आहे, तसं तुकोबाराय आणि मागणी न जुळणारं समीकरण आहे. अजून उदाहरणं खूप सांगता येतील. मला सांगा, आता जुन्या काळात होतं केरोसिन, आता केरोसिन राहिलं नाही. केरोसिन म्हणजे रॉकेल राहिलं नाही. आता डिझेल. तुम्हाला कळण्यासारखं, हा, काय? डिझेल मध्ये पाणी मिसळवलं तर बरोबर एकत्रीकरण होतं. बरोबर आहे ना? नाही का? नाही. पाण्यामध्ये जर डिझेल टाकलं किंवा डिझेल मध्ये पाणी टाकलं तर पाणी खाली जातं, डिझेल वर तरंगतं. त्यांचं द्रव्यरूप आहेत, दोन्हीही द्रव्यरूप आहेत, पण एकत्रीकरण होत नाही. होतं का? नाही. पण आता दुसरं एक सांगतो. दुधात पाणी आणि पाण्यात दूध घातलं तर महाराज का सांगावं लागतंय का आम्हाला? आम्ही त्याच्यातली पोट केली. महाराज, आम्ही कधी कधी दुधात पाणी टाकतो, काही महाशय तर पाण्यातच दूध टाकतात. विठ्ठल विठ्ठल. त्यांचं ऐक्य होऊ शकतं, समान अधिकरण आहे. बरोबर आहे ना? पण तुकोबाराय आणि मागणी 2 भूमिका आहेत, 2 टोकाच्या. त्यांचं ऐक्य होणं इतकं सहजासहजी संभवनीय नाही. महाराज, तुम्ही एवढं ठोकून सांगता तुकोबाराय आणि मागणी एकत्र येऊ शकत नाहीत, पण आमचा प्रश्न आहे, का येऊ शकत नाही? आपण जरा गाथ्याचा धांडोळा घेतला तर आपल्याला काही लक्षात येण्यासारख्या गोष्टीत पहा. थोडं बारकाईने लक्ष देऊन ऐका. काय? आपण जरा गाथ्याचं चिंतन केलं तर लक्षात येण्यासारखं आहे, तुकोबाराय आणि मागणी दोन्ही एक का येत नाहीत. 2-4 मुद्दे ठेवून पुढे जातो. पहिला मुद्दा, तुकोबारायांचा स्वभाव हा मागण्याच्या विरोधातला आहे, म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाहीत. पहिला मुद्दा स्वभाव. दुसरा मुद्दा, तुकोबारायांच्या ठिकाणी अवाप्त कामना आहे, त्या अवाप्त कामनेला बाधा येईल म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाहीत. तिसरा मुद्दा, भगवंत हा निष्काम भक्तावर प्रेम करतो असा तुकोबारायानं सिद्धांत घातलाय. मग आपल्या निष्कामतेला बाधा येईल
म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाहीत. आणि चौथा मुद्दा, तुकोबारायांची परंपरा, काही मागणे तुकोबारायांची परंपरा आहे काही मागायचं नाही. काय, माझ्या वाडवडिलांची परंपरा आहे देवा तुझी सेवा करायची, मागायचं नाही. म्हणजे आपल्या परंपरेला विरोध येईल म्हणून तुकोबाराय मागणी मागत नाही. मला बरोबर म्हणायला होतो, मला 4 मुद्द्याचा थोडा विस्तार करायचा म्हणून थांबवलं. ठीक आहे. आता पहा, 4 मुद्दे लक्षात राहिले. लक्ष द्या. पुरी हो, तुम्हाला विचारणार आहे आता, बोलायचं नाही. हा, पहिला मुद्दा स्वभाव. लक्ष दे चिंदाबाई, लक्ष दे विचारणार तुला मी. हा, पहिला मुद्दा स्वभावाला विरोध येतो म्हणून. दुसरा मुद्दा त्यांच्या आवाप्त कामनेला विरोध येतो म्हणून तुकोबाराय मागणी मागत नाहीत. तिसरा मुद्दा सिद्धांताला बाधा येईल म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाहीत. आणि चौथा मुद्दा परंपरेला बाधा येईल म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाहीत. राहिले 4 मुद्दे लक्षात. आता पहिला मुद्दा काय, स्वभावाला. वा, तुम्ही चांगले ऐकणारी माणसे आहेत. स्वभाव नाही, तुम्ही ऐकायचंय त्याच ऐका, चांगलं माहिती मला. विठ्ठल पहिला मुद्दा आहे स्वभावाला विरोध येईल म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाही. महाराज, माझ्या तुकोबारायांचा स्वभावाचं जरा पाहिलं महाराज, सामान्य व्यवहारातली गोष्ट आहे. सामान्य परमार्थिक जीवन जगत असणारी महाराज मंडळी आपला स्वभाव सोडत नाहीत. काय, महाराज मंडळी आपला स्वभाव सोडायला तयार नाहीत, सोडतही नाहीत. का सोडतात? बघा ना, आता उभा राहिली, कंबर बांधली, थोडे हे पुढचे बडबड करायला लागले की दाब टाकतंय, वळवळ करायला लागली की दाब टाकतंय. का? या बाबाचा स्वभाव तसा आहे. बरोबर आहे ना महाराज. ज्यांचे आम्ही 2 अभंग पाठ केले, आम्ही ज्यांचे 2 अभंग पाठ केले, 2 अभंगावर टिपण केले, तर आम्ही आमचा स्वभाव सोडत नाहीत. ज्यांनी 4ही वेदाचं मंथन करून पंचम वेद निर्माण केला ते तुकोबाराय आपला स्वभाव सोडतील? मग माझ्या तुकोबारायांचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? हात पसरी जीने, हात पसरी जीने, पसरी जिने भिक त्याचे. तुकोबाराय म्हणतात, जर कोणापुढे हात पसरवत असल, भीक मागत असल, अशा मागणाऱ्याचा तुकोबाराय म्हणतात धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार. अय मावश्या हो, बाद झालं, गाम निघाला, या इकडे या. त्या खेळणाऱ्या मावश्या खेळणाऱ्या त्या म्हणतात तुझं चलू दे, आमचं चलू देतो तिकडे. चालू आहे जोका. विठ्ठल विठ्ठल. असू दे भाई, असू दे, खेळू दे त्यांना. खेळायच्याच वयात खेळते, आहे का नाही? एकदा वय झाल्यावर, खेळायचं वय निघून गेल्यावर पुन्हा खेळत नाहीत असं म्हणूच नका महाराज. बालपणातच लोक खेळतात यात नवल नाही. बोलूच का जरा? हा, त्यांना ऐकू द्या बरं, ऐकत येते महाराज. बालपणातच खेळते यात नवल नाही. जर आता सामान्य नियम सांगतो महाराज, लोक 60, 70, 80 ओलांडली तरी खेळ सोडिनात. येतंय लक्षात? नसलंच येतं अजून सोपं करतो महाराज. जर आपण गावोगाव गेलो आणि जात असताना जरा थोडं दुपारच्या वेळेत जायचं, म्हणजे 12-1च्या नंतर जायचं आणि 5च्या आत जायचं.
जर गावोगाव आपण 12-1च्या 5च्या आत गेलो तर महाराज गावात मंदिर असतं, हनुमानजीचं पांडुरंगाचं मंदिर असतं. मग ते महाराज सुंदर मंदिर असतं आणि त्या मंदिरामध्ये 60च्या पुढचे 70-80च्या घरातले टाबर बसलेले असतात. बरं ते नुसते बसलेले नसते, काय ते नुसते बसलेले नसतात. बरं मंदिरात बसतायत, बरं मंदिरात फार काही ज्ञानेश्वरी गाथा संत वाङ्मय घेऊन बसतात असं नाही. त्यांच्या हातात पुस्तक ग्रंथ नसतात, त्यांच्या हातात असतात बघा ना, कळाल्यावर कसे खुद करतात. हा 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 पानं असतात, पानं. आणि ते पांडुरंगासमोर हनुमंतरायासमोर पिचित, काय हनुमंतरायासमोर पिचित. ते हनुमंतराय म्हणतात, बर तुला काय पिचायचं इथं पिच आता, हा पुन्हा आमच्याच हातात आहे, तुला कसं पिचायचं. महाराज पण एक बोलू का, बोलतो जाऊ द्या. महाराज आपल्याला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे, लाज वाटली पाहिजे, लाज. तुम्ही जर कधी पाहिलं, मस्जिदमध्ये कधी गेलायत, चर्चमध्ये कधी गेलायत, गेले नसले तरी जाऊन पहा. महाराज त्या मस्जिदमध्ये चर्चमध्ये कधीच तुम्हाला पिस्तानं दिसणार नाही. नाही नाही महाराज, पिस्तानं तर नाहीच नाही दिसत. पण महाराज का आपल्या हिंदू धर्मालाच कीड लागली. आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतोय, आपण फार मोठे संस्कृतीवान म्हणून घेतोय आणि खुशाल देवासमोर बसून पिसतेत. भाई खरे खोटे आहे, भाईला विचारा. कधीतरी मस्जिदमध्ये कुणी पिसताना दिसतं भाई? आणि दिसल्यावर तुम्ही ढिलं सोडता नाही. पण महाराज हे लय गाफील आहेत पहा. ह्यांना धर्माविषयी निष्ठा, धर्माविषयी प्रेम, आपण भक्ती करावी कशी करावी, काय करावं. महाराज ते तिथं पिचित बसतं, पिसता तिथंच पिचकाऱ्या मारतं. गावगावचे मंदिरं पहा, भिंती रंगलेल्या दिसतात. खरं सांगू महाराज, हे पाहिल्यानंतर जरा थोडंसं किळसवानं वाटतं. पण ऐका गडे, आपल्याला त्याची शरम वाटली पाहिजे, आपल्याला त्याची लाज वाटली पाहिजे. आपण बसतोय कुठं? अहो, मंदिर या शब्दाचा अर्थ काय होतो? मा म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, आणि र म्हणजे रम्यता. जिथं प्राप्त होते ते मंदिर. पण महाराज आपण त्याची फार व्याख्या कोलमडून टाकली. जाऊ दे, आपल्या ते बुद्धीचं वैभव. विठ्ठल विठ्ठल. जाता एक विनंती करतो तुम्हाला, मंदिरात कधी पत्याचे पानं खेळत बसू, आणि जर बसत असले, एकदा सांगा, दोनदा सांगा, ए भाऊ बसू नको, ए भाऊ बसू नको, आणि तरी बी ऐकत नसलच तर ते पिचित बसलं का तुम्ही डायरेक्ट त्याला जाऊन पिचा. काय खुलं आव्हान आहे आपलं. तुम्ही डायरेक्ट त्याला जाऊन पिचा, आणि जर काही कमी जास्त झालंच तर तुम्ही डायरेक्ट मला एक कॉल करा, तुमच्यापाशी हजर. काय मग त्याचं काय करायचं आपण ठरवू. काय तुमच्यावर केसेस होऊ द्या, काय करायचं ते करू द्या, कसं सोडवायचं मी बघन. पण मंदिरात पिसताना दिसला की पिचायचाच. मी कुठं बी नाही बोलत, हे जाणीवपूर्वक तरडगाव मध्ये बोलतोय. का? कारण तुम्ही माझ्या जिव्हाळ्याचे म्हणून. विठ्ठल विठ्ठल. आपण महाराज तुम्ही मला सांगा ना, आपलं पावित्र्य जर आपण नाही राखलं तर कोण राखील? कोण राखील? आपलं पावित्र्य आपणच राखलं पाहिजे. म्हणून विनंती, चला कुठून बाजूला गेलतो? खेळण्यापासून. आपल्याला खेळायचं अजून कळत नाही, म्हणून खेळायचं झालं तर ऐका गड्या, मस्त देवासमोर बसा, गाथा काढा, ज्ञानेश्वरी काढा. मला त्याच्यामध्ये फार फार भगवंताचे सुंदर वर्णन करणारे अभंग आहेत. काय काय सगळं महाराज ते वाचा ना, त्याच्याकडे पहा, अभंगाकडे पहा, वाचा. तो भाव आपल्या अंतःकरणामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करा.
खेळा नाही, पण ते नाही खेळत, आपण भलतेच खेळत बसतो. चला बाजूला गेलो तुम्ही कुठून, आपल्या मूळ मुद्द्यावर या. कोणतं प्रमाण दिलं तुम्ही? काही मागणे हे नाही नाही नाही, स्वभावाचं सांगत होतो. ब्रह्मांड ठेंगणी हात पसरी जिने धिक त्याचे. हात पसरी जिने धिक त्याचे. अहो जर कोणापुढं भीक मागतोय, ते मागणाऱ्याचा तुकोबर आहे, धिक्कार करतात. धिक्कार जे तुकोबर आहे मागणाऱ्याचा धिक्कार करतात, ते तुकोबर आहे. मागतील कसं काय? मागतील ते नाही का? कारण मागणाऱ्याचा त्यांचा स्वभाव नाही. म्हणून तुकोबर आहे, मागणी मागू शकत नाहीत, स्वभावाला विरोध येईल म्हणून. पुन्हा दुसरा मुद्दा सांगितला होता. नाही आता तुम्ही नाही सांगणार, चांगल्यापैकी दुसरा मुद्दा सांगितला होता की त्यांच्या ठिकाणी अवाप्त कामना आहे, त्या अवाप्त कामनेला बाधा येईल म्हणून तुकोबर आहे, मागणी मागू शकत नाही. अवाप्त कामना म्हणजे काय? ज्यांच्या अंतकरणामध्ये कसल्याही प्रकारची कामनाच शिल्लक राहिलेली नाही. कामना म्हणजे काय? इच्छा. कामना म्हणजे काय? आकांक्षा, अपेक्षा. कसल्याही प्रकारची ज्यांच्या चित्तामध्ये अपेक्षाच आसच राहिलेली नाही. काय? ज्यांच्या चित्तामध्ये कशाचीच अपेक्षा राहिलेली नाही. पहा ना, म्हणजे तुकोबरायांकडे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. मानवी जीवन जगत असताना मानवाला 2 प्रकारच्या बेड्या आहे. काय काय? मानवी जीवन जगत असताना मानवाला 2 प्रकारच्या बेड्या आहे. 2 प्रकारच्या. कोणत्या 2 प्रकारच्या बेड्या आहेत? एक आहे प्राप्तव्यतेची बेडी आणि दुसरी कर्तव्यतेची बेडी. लक्षात येते ना? एक प्राप्तव्यतेची बेडी आणि दुसरी कर्तव्यतेची बेडी. कर्तव्यतेची बेडी कशाला म्हणायचंय? प्राप्तव्यतेची बेडी कशाला म्हणायचंय? एका एका वाक्यात. कर्तव्य त्याला म्हणा कुणीही असो, जन्माला आलाय त्याचं त्याला कर्तव्य काही ना काहीतरी आहेच आहे. मग तो ब्रह्मचारी असो, गृहस्थी असो, वानप्रस्थ असो, संन्यासी असो, ज्याचा त्याला काहीतरी कर्तव्य घालून दिलेलं आहे. ब्रह्मचारी धर्मे घोकावी अक्षरे. ब्रह्मचारी त्याने अक्षर घोकावीत. काय? हा त्याचा कर्तव्य आहे. आता सगळा पार विस्तार करत नाही मी. गृहस्थी जीवन जगतोय आणि गृहस्थी जीवनाचा धर्म आहे आपलं, त्याचं कर्तव्य ठरतं. काय कर्तव्य? मग आपल्या कुटुंबाचं पालन पोषण लालन करणं हे त्याचं कर्तव्य. पत्नी, मग पत्नीला चुळी बांगडी काय साडी बिडी काय असेल ते तिला सर्व पुरवणं हे त्याचं कर्तव्य. मुलं आहेत, मुलाला लहानाचं मोठं करणं, चांगले संस्कार देणं, चांगल्या हुद्द्यावर लावणं हे त्याचं कर्तव्य. आपण आपल्या कर्तव्य चोखपणे बजावणं हे कर्तव्यतेची बेडी. आणि दुसरी बेडी सांगितली प्राप्तव्यतेची बेडी. बघा, कुटुंबासाठी काहीतरी करणं हे झालं कर्तव्य आणि स्वतःसाठी काहीतरी मिळवणं हे झालं प्राप्तव्य. काय काय काय? स्वतःसाठी मिळवणं, मग स्वतःसाठी लागणारे काही जे काय असेल ते, स्वतःसाठी जे काही लागतं ते सर्व काही गोष्टी मिळवणं याला म्हणा प्राप्तव्यतेची बेडी. आणि कुटुंबासाठी काहीतरी करणं हे म्हणा कर्तव्यतेची बेडी. तुकोबारायांकडे पाहिलं तर तुकोबारायांकडे कसल्याही प्रकारचं प्राप्तव्यही राहिलेलं दिसत नाही आणि कसल्याही प्रकारचं कर्तव्यही राहिलेलं दिसत नाही. कारण ते स्वतः सांगतात काम नाही, काम नाही.
पाहे रिकामा. कसल्याही प्रकारची कामना इच्छा अपेक्षा राहिलेली नाही. काम नाही काम नाही दोनदा का शब्द वापरला. एकदा काम नाही कळाला असतं देव बाप्पा तुकोबारायांच्या ठिकाणी इच्छा नाही. पण दोनदा शब्द वापरला काम नाही काम नाही. दोनदा शब्द वापरण्याचं हेच कारण आहे एका काम नाहीनं प्राप्तव्यतेची बेडी संपली आणि एका काम नाहीनं कर्तव्यतेची बेडी संपली. विठ्ठल विठ्ठल. काम नाही झालो पाहे रिकामा. चला ही अवाप्त काम नाही किंवा त्यांच्या ठिकाणी कसल्याच प्रकारची इच्छा अपेक्षा राहिलेली नाही. कारण ठिकठिकाणी प्रमाण आहेत त्यांनी तृप्तीची ढेकर दिलेली. काय माझ्या तुकोबारायनं अनेक अनेक अभंगातून तृप्तीचा ढेकर दिलेला आहे. तृप्तीचा ढेकर. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. निश्चिंतीने पावलो विसावा. विसावा निश्चिंतीने पावलो. का खुंटलिया धावा तृष्णेची या. तृष्णेची या धावा खुंटलिया निश्चिंतीने विसावा पावलो. तृष्णा म्हणजे तहान. काय तृष्णा म्हणजे तहान. तहान म्हणजे त्यालाच काय म्हणा इच्छा. कशाची तरी तहान असणं भूक असणं किंवा कशाची तरी अंतकरणामध्ये इच्छा असणं. पण तुकोबाराय म्हणतात आमची इच्छा नावाची गोष्टच आमच्याकडे शिल्लक राहिलेली नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या धावा खुंटलिया. आमच्या अंतकरणामध्ये कसल्याही प्रकारची इच्छा अपेक्षा आकांक्षा राहिलेली नाही. मग ज्यांच्या ठिकाणी इच्छाच शिल्लक राहिलेली नाही ते तुकोबाराय मागणी कस काय करतील. लक्षात येते ना. ज्यांच्या ठिकाणी कशाचीच इच्छाच राहिलेली नाही ते स्वतः सांगतात ते तुकोबाराय मागणी तरी कस काय करतील. म्हणून तुकोबाराय त्यांच्या ठिकाणी अवाप्त काम नाही म्हणून मागणी करू शकत नाहीत. 2 मुद्दे झाले. चला तिसरा मुद्दा होता काय सिद्धांताला बाधा येईल म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाहीत. काय सिद्धांत आहे. तुकोबारायनं गात्यामध्ये सिद्धांत घातला. असं काय सिद्धांत आहे महाराज. ते म्हणतात भगवंत हा निष्काम भक्तावर प्रेम करतो सकाम भक्ताची उपेक्षा करतो. उपेक्षा भिक्षा पात्र जडो जिने लाजिरवाने ऐशी अशी नारायणी उपेक्षिजे सर्वथा. कैशी अशी ऐशी अशी. अरे सुंदर असं भगवं घातलंय लंगोट लावली
अगदी आई वडील बाप भाऊ सगळ्याचा त्याग केलाय, बायका पोर सगळ्याचा त्याग केलाय आणि हातात भिक्षा पात्र घेतले मागत फिरतय. काय मागत फिरतय. तुकोबाराय म्हणले याची भगवंताने उपेक्षा केली. त्याग केलाय ना, मग त्याग केल्यानंतर मागत नाही फिरायचं. काय त्याग केलाय ना तो तर मागायचं नाही, आणि मागायचं झालं तर देवाला मागायचं, आणि मागायचं झालं तर देवाच्या बाबतीतच मागायचं, दुसरं काही नाही. विठ्ठल विठ्ठल निष्काम भक्तावर प्रेम करतो, सकाम भक्ताची उपेक्षा करतो. पुराणामध्ये कित्येक तरी उदाहरण आहेत. महाराज अतिशय टोकाची भक्ती करणारा, टोकाची भक्ती महाराज, त्याच्या भक्ती पुढं मला वाटतं त्याच्या भक्तीसारखी भक्ती अजून कोणाची पाहिली नाही. कोणाची? राजा रावणाची भक्ती. तुम्ही म्हणाल रावणाची भक्ती? हो, रावणाची भक्ती काही सामान्य भक्ती नव्हती, विशेष अशी भक्ती. असं रोज 1000 कमळ शिवजींना वाहत होते. महाराज बघा तर काय, एक दिवस, मला फार विस्तारानं कथा सांगायची नाही, पुढे जायचंय. एक दिवस एक कमळ कमी पडलं, एक कमळ. तर एक कमळ कमी पडल्यानंतर शिरछेद केला आणि ते कमळ म्हणून वाहिलं. कारण शिराला देखील कमळ म्हणलं, डोक्याला देखील कमळ म्हणलं, मग कमळ मानून शिरच्छेद करून वाहिला. महाराज आपण काटा टोचला तरी आपली भक्ती होय. कीर्तन करतोय, कीर्तन भक्ती, पण साधं किडू जरी जवळ आलं तरी जमत. हे अवघड आहे मोठं. काय भक्तीच आहे की नाही? चला मला सांगण्याचं तात्पर्य, पण आपण शिर बाजूला करून ठेवणं सोपं आहे. मग भक्तीचं टोक उच्चांक गाठलेला कोण आहे? रावण आहे, रावण. पण त्याचा देखील देवानं धिक्कार केला. नुसता धिक्कारच नाही, काही अपेक्षेनं भक्ती केली. काय काही अपेक्षाने भक्ती केली तर परिणाम, मला ती अपेक्षा तर पूर्ण नाहीच झाली, पण देवाला येऊन त्याचा नायनाट करावा लागला. लक्षात येत आहे ना? मग जर असल्याला हे केलं, इतक्या टोकाची भक्ती करणाऱ्याला, तर तुमचं आमचं उगं सकाळ संध्याकाळ दिवा लावणाऱ्यानं काय उगं दिवा लावावं तिथं? विठ्ठल विठ्ठल. ऐका, मग आपण तर महाराज साधं नारळ फोडलं तर म्हणतो देवा माझ्या बोरला पाणी लागू दे. एका नारळात बोरला पाणी, ते इतकं झोपलेलं आहे. नाही, लय अवघड आहे महाराज. महाराज आपली भक्ती तर सकाम आहे, सकाम. मग अशा सकाम भक्तीची अवहेलना, अशी सकाम भक्ती करणारा त्याचही महाराज भगवंत उपेक्षा करतोय. मग देवानं आपली उपेक्षा करू नये. काय तुकोबारायांची उपेक्षा देवानं करू नये म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत. कारण आपण निष्काम भक्ती करावी, आणि आपण जर सकाम भक्ती केली तर देव आपलीही उपेक्षा करील, म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाही. 3 मुद्दे कळाले. चला आता 4था मुद्दा होता परंपरा. परंपरेला विरोध येईल म्हणून तुकोबाराय मागणी मागू शकत नाहीत. माझ्या तुकोबारायांची जर परंपरा पाहिली तर महाराज त्यांच्या अनेक वंश, मागच्या वंशजांनी, आपल्या अनेक पूर्वजांनी, वंशज पुढचे अनेक पूर्वजांनी महाराज भगवंताची केवळ भक्तीच केली. भक्तीच्या मोबदल्यात काहीच मागितलं नाही. माझ्या वडिलाची मिरासी दे